चांदवडला कॉम्प्युटर क्लास चालक व मित्राकडून विद्यार्थिनीचा विनयभंग. चांदवड पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कॉम्प्युटर क्लास संचालक व त्यांच्या मित्राने क्लासला आलेले विद्यार्थिनीचा विनयभंग केला म्हणून पीडित मुलीच्या तक्रारीवरून दोघांविरोधात चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शैक्षणिक क्षेत्राला काळीमा फासणारा हा प्रकार घडल्याने शहर व परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान चांदवड बस स्थानकासमोर असलेला रेणुका कॉम्प्लेक्स येथील पहिल्या मजल्यावरील युनिकॉर्न कॉम्प्युटरचा संचालक शोएब ताहेर नाईक, वय वर्ष 31, राहणार चिंचबंड चांदवड, विशाल गोविंद जाधव, वय वर्ष 33, राहणार संताजी संकुल सोमवार पेठ चांदवड, या दोघांनी ऑगस्ट 2024 ते 17 सप्टेंबर 2024 दरम्यान वेळोवेळी आपसात इशाऱ्याने संगनमत करून फिर्यादीस लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारे फिर्यादीच्या हाताला, मांडीला, छातीला अवांछित स्पर्श करून तिचा विनयभंग केला असता पीडितेने त्यास विरोध केला असता तू टेन्शन घेऊ नको, आम्ही हे कोणाला सांगणार नाही, विशाल्याचे फ्लॅटवर एकटी ये, तुला सगळे समजावून सांगतो असे म्हणाले असता पीडिता बाहेर जाण्याचा प्रयत्न करू लागली असता आरोपितांनी तिची वाट अडवून तिला थांबवून धरले. तसेच नंतर पुन्हा पीडिता ही क्लासमध्ये गेली असता तिला ऐकू येईल असे रोमॅन्टिक गाणे लावून गाणे म्हणून फिर्यादीस लज्जा उत्पन्न होईल असे हावभाव केले. तसेच रस्त्याने पाठलाग करून आवाज देतात अशी फिर्याद चांदवड पोलिसात दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना आज चांदवड न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावत नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक कैलास वाघ सदर गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील, चांदवड.